रामराम मंडळी, सकाळच्या वाजलेत 7:30 आणि मी निघालोय मच्छी मार्केटला. या आपलं डेलीचं काम असतं, यात आपण आळस करून नाही जमत. मग काय, गाडीचा सीट बेल्ट लावला, हँडब्रेक केला, एका हातानं खाली गाडीला मारला स्टार्टर आणि निघालो मनीष मार्केटच्या दिशेनं. सकाळचं कवळवून गाडीच्या काचेमधून आत येऊन गावची सकाळची आठवण करून देत होतं. मग या आठवणीत आपण पोचलो मनीष मार्केटला. गाडीमध्ये माल लोड केला आणि थेट निघालो आपण भाऊच्या धक्क्याकडे. भाऊच्या धक्क्याकडे जात असताना एवढं काय ट्रॉफिक मला लागलं नाही, कारण सकाळ सकाळी एवढं गाड्या वगैरे काय नसतात, त्यामुळे गाडी आपल्याला आरामात चालवायला भेटते आणि स्पीड पण लावू शकतोय गाडीला बऱ्यापैकी. मग पोचलो आपण भाऊच्या धक्क्याला. आता मार्केट बाहेर बसते, धक्काच राहतोय आतमध्ये, तिकडे काम चालू असल्यामुळे बाहेरच्या बाहेर मार्केट भरलं जाते. इकडं गाडी पार्क करू शकताय. आपला माल ऑलरेडी आला होता, गाडीमध्ये माल आपण लोड करतोय. या अंकल आहेत बघा, डोक्याला हात लावा लागलेत, माल एवढा महाग भेटला म्हणून. मग माल लोड केला आणि आलो थेट लालबागला. लालबागला आल्यावर गाडी केली आपण वॉश, व्यवस्थित गाडी धुवून घेतली, टायरी काचा वगैरे व्यवस्थित आतून पुसून घेतली. आपण हे वर्षाच्या 12 महिने काम करतोय, उन्हाळा पावसाळा काय पासू दे. मग आपण पण झालो फ्रेश, कपडे घातले आणि निघालो दादरला. आमच्या मालकाची 2 हॉटेल आहेत, एक लालबागला आणि एक दादरला. इकडं आपण दोन्ही ठिकाणी माल पोचवतोय. दादरला जाताना आपण लालबाग सिग्नलवरनं युटर्न मारलोय आणि निघालोय थेट दादर वेस्टला. आज गाडी निवांत चालवालोय, कारण का आज रस्त्यावरती ट्रॅफिक काही जास्त लागलं नाही मला. मित्रांनो, तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू, तुम्ही कुठलं पण काम करा, छोटं मोठं गाडी वॉश करा किंवा काय पण असू दे काम, ज्या कामातून आपल्याला 4 पैसे भेटते ते नाही, ते काम करायला तुम्ही कधीच लाजू नका. कारण दुनिया फक्त नावं ठेवायला असती, पोसायला येत नाही कोण. तुम्ही जे काम कराल त्यातून 4 पैसे भेटेल, तेच तुमच्या भविष्यासाठी उपयोगी ठरतंय. त्यामुळे पैसा इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. नाती गोती इमोशन्स फिलिंग्स काही महत्त्वाचं नाही, लक्षात ठेवा. मग आपण पोचलो दादरला. हे बघू शकता तुम्ही, कॉटन किंग दिसतंय नाही, त्याच्या बाजूला आहे आपलं हॉटेल. पुढं आल्यावर शिवसेना भवन आणि भगवा आपल्या काळजात आहे. हॉटेलच्या मागं पोचलो, गाडीतील माल खाली केला आणि निघालो आपण लालबागला. लालबागला पोचलो आणि पुढं भारत मातापाशी ट्रॅफिक जाम होतं. मग गाडीचा लेफ्ट सिग्नल दिला आणि गाडी वडली ITC हॉटेलकडे. ITC हॉटेलहून MD कॉलेजहून गांधी हॉस्पिटल, मग आपला मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्लीतून आपल्या हॉटेलच्या समोर आलो. गाडी पार्क केली, नाश्ता केला आणि कामावरती उभा राहिलो. 3:30ला कामाची झाली सुट्टी. लगभग आपली जिमची बॅग भरली आणि निघालो व्यायामशाळेत. व्यायामशाळेत गेल्यावरती वॉर्मअप केला, नंतर मग सेट मारायला सुरुवात केली. फर्स्ट सेट घेतोय बारबेल रॉ, नंतर घेतलाय बेंट ओव्हर रॉ, नंतर घेतोय सिंगल डंबेल रॉ. बॅकसाठी एक नवीन मशीन मी मारालोय, ह्याचं नाव आहे टी रोईंग. चांगला प्रेशर बॅकवरती येत होता, चेस्ट अप ठेवायची आणि ओढायचा घपाघप नुसता. याच्यानंतर घेतला आपण सेटेड ड्रॉ, याचे पण 3 सेट मारलेत. सिंगल हँड मारत होतो, चांगला प्रेशर येत होता यानं. मग लास्टचा सेट घेतलाय आपण लॅट पुल डाऊन, याचे पण 3 सेट मारलेत. हेवी वेट लावलाय थोडा. मंडळी, सकाळी 6:30 ते रात्री 12 वाजेपर्यंत आपण बिझी शेड्यूल असतो आपला. सकाळी म्हणजे गाडीतून धक्क्यावरती जाणं, मनीष मार्केटला जाणं, तिकडून आल्यानंतर गाडी वॉश करून दादरचा माल वगैरे पोहोचवणं, हे सगळं काम आपण डेली करत असतोय. याच्यातून आपल्याला वेळ भेटतो, त्यातून आपण व्यायामासाठी 1.5 तास देतो. पुन्हा आपल्याला 7 वाजता कामं उभं राहायचं असते. तुम्हालाही वेळ भेटत असेल तर आपल्या बॉडीसाठी तुम्ही 1.5 तास देऊ शकताय, तासभर तरी देऊ शकताय की नाही. मग द्या, चांगली बॉडी बनते, कॉन्फिडन्स चांगला वाढतोय. व्हिडिओ आवडल्यास स्ट्रगल दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. धन्यवाद.